तर मित्रांनो, मालिकेच्या 20 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे. आणि ट्विस्ट असा असणार आहे की निवासला लक्ष्मी, व्यंकी आणि वीणा सगळीकडे शोधतात. निवास त्यांना कुठेच सापडत नाही. निवासला शोधत शोधत रात्र होते, पण निवास काही सापडत नसतो. निवास एका टेम्पोमध्ये झोपलेला असतो. तो सगळं विसरून गेलेला असतो. त्याचं घर कुठे, त्याची गाडी कुठे, तो काय करतोय, त्याला काही लक्षात नसतं. तर इथे सिद्धू सगळ्यांना जाणीव करून देतो की भावनाच योग्य उमेदवार आहे. रेणुका भावनाला बाजूला घेते आणि भावनाला तिचा निर्णय विचारते. भावना म्हणते, मला पटलंय, आता मी लोकांच्या हितासाठी ही उमेदवारी लढवणारच, ही निवडणूक लढवणार आणि मी जिंकून दाखवणारच. भावनाचा निर्णय ऐकून नीलांबरी खूप चिडते. तर इथे जानू, जयंत, विश्वा आल्यावर त्याच्याकडून नवीन प्रोजेक्टबद्दल काम विचारतात. त्याचं काम कुठवर आले हे विचारतात. विश्वा सगळं कामाबद्दल डिटेल्स देतो, फाईल देतो. जानू जयंत समोर असं दाखवण्याचा प्रयत्न करते की तिचं विश्वासोबत काहीच पटत नाही आहे. तिचं आणि विश्वाचं भांडण आहे. ती बोलता बोलता, भांडता भांडता असं सांगते की विश्वा, यापुढे तुझ्या या प्रोजेक्टमध्ये मी काम करणार. जयंतला जानूचं हे वागणं पटत असतं. त्याला चांगलं वाटत असतं. त्याला वाटतं की जानू आता विश्वासोबत भांडण करेल आणि ह्या प्रोजेक्टमध्ये काम करता करता त्याला या ऑफिसमधून हाकलून लावेल, म्हणून जयंत खुश असतो. आता जानू, विश्वा सगळे गैरसमज दूर करून जयंतचा बदला कसा घेत आहेत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की भावना, सिद्धू एकमेकांवर रागावलेले असतात. भावना सिद्धूचं अंथरूण पांघरून घेते आणि त्याला बाहेर झोपायला सांगते. भावना सिद्धूला बाहेर हकलते आणि दरवाजा लावून घेते. सिद्धू अजून रागवतो. तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी, निवास यांच्या घरी कोणी नसतं. आजी आणि हरीश दोघंच असतात. हरीश घराचा दरवाजा उघडतो आणि तेवढ्यात तिथे सिंचना येते. सिंचना घरी आल्या आल्या भांडण करायला लागते. ती हरीशच्या अंगावरती एक फाईल फेकते आणि हरीशने काल फोटो अपलोड केला होता, त्यावरून खूप वाद होतात, खूप भांडणं होतात. सिंचना हरीला डिवोर्स पेपरवर सह्या मागते. दोघं मोठमोठ्याने भांडत असतात आणि आजींना ते भांडण बघवलं जात नाही. पण आजी काहीच बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांना गप्प बसावं लागतं. लांबून ते सगळं बघावं लागतं. तर इथे सिद्धू रागवलेला असतो. रेणुका त्याच्याकडे येते आणि रेणुकाला भावनाची बाजू पटवून देते. भावनाविरुद्ध जो काही राग आला आहे सिद्धूला, तो राग घालवायला सांगते. रेणुकाशी बोलल्यामुळे सिद्धूच्या मनातले सगळे प्रश्न, सगळे गैरसमज दूर होतात. तर इथे लक्ष्मी, निवास, व्यंकी हे सगळे थोड्या वेळाने आपलं डिलिव्हरीचं सगळं पॅक करत असतात. सगळे खूप खुश असतात. त्यांना खूप ऑर्डर येत असतात. सगळे आनंदाने सगळा माल पॅक करतात आणि डिलिव्हरीसाठी निघतात. निवासला थकवा आलेला असतो. त्याला बरं वाटत नसतं आणि तरीही तो डिलिव्हरी देण्यासाठी घराबाहेर पडतो. सगळे घरातून गेल्यावर घराचं तोरण खाली पडतं आणि काहीतरी अशुभ घडणार आहे हे कळतं. तर इथे जानू 2 डबे बनवते. जयंतला वाटतं की दोन्ही डबे त्याच्यासाठी आहेत. जानू म्हणते, जयंत सर, हा एक डबा तुमच्यासाठी आणि दुसरा माझ्यासाठी. जयंत म्हणतो, जानू, अगं दुसरा डबा तुला का? तू तर घरातच राहणार आहेस ना. आधी तुला पैशाची गरज होती म्हणून तू काम करत होतीस, पण आता तुला पैशाची गरज नाही आहे. तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे, त्यामुळे प्लीज काम वगैरे काही करू नकोस. तू घरी राहा, रिलॅक्स कर, तुला हवं ते कर, तुझ्या हॉबीज काय आहेत त्या पूर्ण कर. जानू म्हणते, नाही, मला ऑफिसलाच यायचं आहे, मला काम करायचं आहे. जयंत म्हणतो, जानू, तू ओनर आहेस, त्यामुळे तू आराम कर. जानू म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही ओनर आहात ना, तुम्ही पण आराम करा. जयंत म्हणतो, जानू, जाऊ दे, आज माझा मूड नाही आहे काम करण्याचा, आज मी ऑफिसला नाही जात. जानू म्हणते, ठीक आहे, तुम्ही घरी बसा, आराम करा, तुम्हाला हवं ते करा, मी जाते ऑफिसला. जानू आपली पर्स आणि डबा उचलते आणि ऑफिससाठी निघते. जयंताचा नाईलाज होतो आणि तोही आपली बॅग, आपला डबा घेऊन तिथून निघतो. जयंताला जानू नेमकी काय वागतीये ते काही कळत नसतं. तर इथे लक्ष्मी, वीणा माल पोहोचवून घरी येतात. व्यंकीही आलेला असतो, पण निवास काही येत नाही, त्यामुळे लक्ष्मीचं टेन्शन वाढत जातं. लक्ष्मी निवासला फोन लावते. निवास फोन उचलतो आणि तो पत्ता विसरलेला असतो. त्याच्याकडे बाईक आहे, त्याच्याकडे गाडी आहे, हे सुद्धा तो विसरतो. तो चालत निघालेला असतो. लक्ष्मीला डाऊट येतो आणि तेवढ्यात ॲक्सिडेंटचा सुद्धा आवाज येतो. लक्ष्मीला वाटतं की निवासच ॲक्सिडेंट झाला आहे.
लक्ष्मी खूप घाबरते. तर इथे भावना येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करत असते. सगळ्यांची मनं ती जिंकत असते. भावनाचं चांगलं काम बघून सगळ्यांचा तिला सपोर्ट मिळतो. सिद्धूला हेच हवं असतं. जसं सिद्धूला वाटतं तसंच सगळं घडत असतं, त्यामुळे त्यालाही आनंद होतो. तर इथे जानू जयंत ऑफिसला येतात. सगळे त्यांना विश करतात, त्यांचं अभिनंदन करतात. जानू विश्वासाठी ऑफिसला आलेली असते. ती विश्वाची वाट बघत असते. जयंत जानूला आपल्या केबिनमध्ये घेऊन येतो आणि आपल्या खुर्चीवर बसवतो. जयंत म्हणतो, जानू, या खुर्चीत बसून या ऑफिसची मालकीन होऊन तुला कसं वाटतंय? जानू म्हणते, मी मालकीन आहे ना इकडची, मग मला स्वतःची वेगळी केबिन नको का? जानूच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द जयंत पाळत असतो. ती म्हणेल ते सगळं करायला होकार देतो. जानूला सेपरेट केबिन यासाठी हवी असते की ती विश्वासोबत बाजूला बसून जयंतची वाट कशी लावायची, प्रत्येक गोष्टीचा बदला कसा घ्यायचा, हे सगळं ठरवायचं असतं. जयंत जानूसाठी वेगळी केबिन बनवायला बाजूला जातो. तर इथे लक्ष्मी, वीणा, व्यंकी निवासला शोधायला घराबाहेर पडतात. तर इथे जयंत अर्ध्या तासात जानूसाठी वेगळी केबिन तयार करतो. जयंत जानू एकत्र मिळून केक कट करतात आणि जयंत जानूला केक भरवणार असतो. पण जानू मुद्दामच फोनचा बहाणा करून जयंतला जरा लांबच ढकलते. जयंतला महत्त्वाची मीटिंग असते, त्यामुळे जयंत निघून जातो आणि जानू इथे विश्वाची वाट बघत असते. तर इथे लक्ष्मी, वीणा, व्यंकी यांना निवासची गाडी सापडते आणि थोड्या दूरवर निवासची चप्पलही सापडते. लक्ष्मीला निवासची अजून काळजी वाटते आणि ती रडायला लागते. तर इथे निवास एका गाडीजवळ येतो आणि त्याला वाटतं की ही गाडी त्याचीच आहे. निवास ती गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो पण चालू होत नाही. तिकडच्या लोकांना वाटतं की निवास गाडी चोरी करतोय. ते लोक निवासचा अपमान करतात आणि त्यांना हाकलून लावतात. तर इथे भावना सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते. सिद्धू घरातल्या सगळ्यांना दाखवून देतो की भावना अगदी योग्य उमेदवार आहे आपल्या पार्टीसाठी आणि भावनाशिवाय दुसरं कुणीही या पार्टीसाठी योग्य उमेदवार नसेल. सगळ्यांचे डोळे उघडतात. सगळ्यांना वाटतं की हो, बरोबर आहे सिद्धूचं, भावनाच अगदी योग्य आहे. सगळ्यांना सिद्धूचा निर्णय पटतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.